भारतीय बौद्ध महासभेची आढावा बैठक संपन्न। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे संघटक तथा परभणी जिल्हा प्रभारी किशोर जोहर यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीचे अध्यक्ष अशोकराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात आज संपन्न झाली। प्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। तदनंतर भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य भंते पी धम्मानंद यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्रिशरण व पंचशील दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.आय. खेडकर यांनी केले तर आभार विश्वनाथ झोडपे यांनी मानले। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे आनंदा भेरजे, एस.एस. साळवे, व्ही.व्ही. वाघमारे, एम.एम. भरणे, एम.एम. बरे, दशरथ खंदारे, आर.पी. येडके, प्राध्यापक अतुल वैराड, बाबासाहेब धबारे, पी.एल. वानखेडे, डी.एस. खरात, सुनील पवार, शिवाजी वावळे, नागसेन हत्ती आंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती। परभणी जिल्हा उत्तर या शाखेची बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये उपस्थित असलेले पूज्य भंते व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांना सर्वांना राज्य शाखेने दिलेल्या आदेशानुसार जे धम्म कार्य करायचं नियोजन आहे त्या कार्यासाठी सर्वांनी एकजुटीनं हे कार्य करावा। जे 24 प्रकारे शिबिर आहे त्या शिबिराला गती देण्याचा प्रचार करावा। प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून समता सैनिक दलाचे जे स्वप्न डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी जे राबवले आहे ते 1 लाख सैनिक निर्माण करण्याचा हेतू जो आहे तो हेतू पूर्ण करण्याच्या हेतूने आपण सर्वांनी एकत्रित यावे आणि ह्या ठिकाणी समता सैनिक दलाचं भरगच्च कार्यक्रम सैनिकाचे शिबिर राबवण्याचा प्रयत्न करावा। महिला उपासिका शिबिर आहे, ग्रामीण शिबिर आहे, या सर्वांना एक संघ घेऊन कार्य करण्याचं ध्येय आपल्या जिल्ह्याने राबवावं असं मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आयुष्यमान अशोकजी कांबळे व त्यांची कार्यकारिणी यांना मी महाराष्ट्र राज्य संघटक या नात्यानं यांना मी सूचना देऊन या ठिकाणी जात आहे। सर्वांना मंगलमय कामना, शुभेच्छा। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी उत्तर, मी अशोक तुकाराम कांबळे अध्यक्ष। आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं आणि या आयोजनामध्ये पूज्य भंते पी धम्मानंदजी आणि राज्य शाखेचे संघटक आयुष्यमान किशोरजी जोहरे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्य शाखेचे पर्यटन सचिव बाबासाहेब धबारे आणि सर्व जिल्हा तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित झाले आहेत। वरिष्ठाच्या आदेशानुसार बोराडे गुरुजीच्या आदेशानुसार या ठिकाणी घेण्यात आली आणि ती बैठक यशस्वीरित्या पार पडली गेलेली आहे आणि ह्या बैठकीला आवर्जून उपस्थित झाले सर्व तालुक्यातले जिल्ह्याचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बोधाचार्य। हे काम एका दुकट्या अध्यक्षाचं काम नाही, त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर पदाधिकारी असणारे महामंत्री, सरचिटणीसजी, कोषाध्यक्ष आपापल्या पदानुसार कार्य करायला पाहिजे। ते होत नाही, त्याच्यामुळे जबाबदारी त्यांची सुद्धा आहे। मी असं जाहीर आवाहन करतो आणि पुढील वाटचालीसाठी मी सर्वांनाच शुभेच्छा देतो आणि विशेष लगेचच या ठिकाणी कार्यकर्ता शिबिर राबवलं जाईल आणि विशेषतः या परभणी जिल्ह्याची कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी निवडली जाईल। या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।